देशात अघोषित एनआरसी कायदा लागू झालाय का? बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरनं उद्धव ठाकरेंचा सवाल. तर गद्दार मालकांना भेटायला दिल्लीत आलेत शिंदेशांच्या भेटीवरती टीकास्त्र. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. डिनर टेबलवरती कोणती राजकीय रणनीती शिजणार याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही होणार चर्चा. परफॉर्मन्स नसेल तर फेरबदल अटळ. एकनाथ शिंदेंची मंत्र्यांना तंबी. माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा, शिंदेंच्या सूचना. विरोधकांना कामातनं उत्तरं द्या असंही आवाहन. शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन दान दिल्याचं प्रकरण महसूल खात्याकडनं चौकशी केली जाणार. बावनकुळेंची माहिती. संदीपान आणि आमदार विलास भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का. वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. धनंजय मुंडेंना निमंत्रण नाही आणि बॅनरवरनंही वगळल्याची चर्चा. कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. वनतारामधनं एबीपी माझाचा रियालिटी चेक. महादेवी हत्तीणीचा विहार माझाच्या कॅमेऱ्यात कैद. खालिद का शिवाजी चित्रपटावरनं राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला होणाऱ्या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती. तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांची घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 12 कोटींचा घोटाळा. चौकशी समितीच्या तपासात उघड. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार. रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं. 4 जणांचा मृत्यू तर जखमी 2घांची प्रकृती चिंताजनक. फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर. न्यायमूर्ती यशवंत वर्मांची सरन्यायाधीशांच्या शिफारसींविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. न्यायमूर्ती वर्मांना हटवण्यासाठी सरन्यायाधीशांनी केली आहे शिफारस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.